नगरसेवकाकडे पाहतो ते आदरणीय बच्चूभाऊ. आणि बच्चूभाऊंचा म्हणजे एकदम हट्टी स्वभाव, एखादा पण हट्टी स्वभाव पण समाजासाठी. आणि जो माणूस आपल्या नेहमी समाजासाठी तळमळ करणारा माणूस, तो 4 दिवस झालं अन्नत्याग या ठिकाणी करत आहोत. खऱ्या अर्थाने या सरकारला 4 दिवसामध्ये कुठंतरी जाग आली पाहिजे आणि 4 दिवसामध्ये या सरकारने निर्णय घेणं योग्य होतं. कारण ज्या मागण्या आहेत ते सरकारने ते करणं गरजेचं आहे. कारण शेतकऱ्यांच्या हिताच्या मागण्या आहेत. कर्जमाफी असो, आमच्या दिव्यांग बांधवांच्या काही मागण्या असो, पण आतापर्यंत सरकारने कुठलाही सकारात्मक निर्णय घेण्याची मानसिकता त्या ठिकाणी दाखवलेली नाही. मी सुद्धा या ठिकाणी सर्वांना सांगतो की हे आंदोलन शांततेच्या मार्गाने बच्चूभाऊ बसलेले आहेत, अन्नत्याग करत आहे. हे जाड कातड्याचं गेंड्याचं सरकार आहे. या सरकारला घेणं देणं नाही. असे बच्चूभाऊ बसले आणि अजून किती बसले तर काय यांना घेणं देणं नाही. पण यांना कुठंतरी खिंडीत अडकवल्याशिवाय हे सुद्धा वटणीव येणार नाही, हे सुद्धा जाग येणार नाही. ठीक आहे, भाऊ अन्नत्याग करतात, पण तुमच्या आमच्या सर्वांनी आता आपल्याला महाराष्ट्रात ही ठिणगी पेटावं लागणार. ही ठिणगी इथं पेटलेली आहे ना, ही प्रत्येक महाराष्ट्रामध्ये याची आग लागल्याशिवाय आपण स्वस्थ बसायचं नाही. आग लावणं म्हणजे काय, रस्ता रोको असो, वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलनाची आपल्याला दिशा ठरवावं लागणं. मी सुद्धा आत्ता भाऊंशी बोलत असताना सांगितलं की भाऊ आपल्याला पुढे सुद्धा काहीतरी निर्णय घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, आमच्यासारखी माणसं आले, पाठिंबा दिला, पाठिंबा दिले, मग व्यासपीठावर आलं आणि भाषण केलं म्हणजे झालं का? नाही. आम्ही सुद्धा आमच्या भागामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी आपल्या ह्या पाठिंब्याला कसं आपल्याला पुढं घेऊन जाता येईल, या आंदोलनाला त्या पद्धतीने आपण प्रयत्न केला पाहिजे. शेवट शेतकऱ्यांच्या एकजुटीचा निर्णय विजय हा होत असतो. शेवट आपल्या महाराष्ट्र असो, ही शेतकऱ्यांचा सर्वात महत्त्वाची आपला आर्थिक कणा म्हणून ज्या शेतकरी सर्वात महत्त्वाचा अन्नदाता आहे. आणि तो अन्नदाता जर या राज्यामध्ये, या देशामध्ये जर उपासमारीची वेळ येत असेल त्या अन्नदात्यावर, तर त्या अन्नदात्याच्या पाठीशी उभा राहणारा आपला हा सर्वांचा लढवया नेता आहे. आपण त्या नेत्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आणि या आंदोलनाची दिशा, जे व्यासपीठावरील जे आंदोलनाचं नियोजन करणारी मंडळी, त्यांना सांगतो की आपण प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या पद्धतीने हे आंदोलन आपल्याला कसं अधिकाधिक वाढून या सरकारवर दबाव आणता येईल. आणि तुम्हाला हे पण सांगतो, अभी नाही तो कभी नाही. एवढा हटके माणूस बसलाय ना, ह्या माणसाच्याने जर हे वाकले नाही तर हे कोणाच्यानेच वाकणार नाही. हे सरकार गेंड्याच्या कातड्याचं सरकार आहे. कारण भाऊंची माझी काहीतरी राज जुळती, म्हणून तुम्हाला सांगतो, हटके माणसाशिवाय ह्या गोष्टी होत नाही. एवढं आत्ता काय होईना, अभी नाही तो कभी नाही. आत्ता काय होईल ना, त्यासाठी आपण सर्वांनी ताकदीने, अरे आपण शेतकऱ्यांसाठी 2 दिवस देऊ शकत नाही का? शेतकरी रोज सकाळपासून म्हणतो मला शेतीमालाला भाव नाही, मला कर्जाचं डोंगर माझ्या डोक्यावर आहे, बँका कर्ज देत नाही, सहकारी बँका कर्ज देत नाही. अरे तुम्ही त्या ठिकाणी नाराजी व्यक्त करता, पण इथं येऊन समोर आलं पाहिजे. अधिकाधिक लोकांचा त्या ठिकाणी सहभाग झाला पाहिजे. सर्वात मोठं शेतकरी या आंदोलनामध्ये उतरल्यानंतर निश्चित या सरकारला सकारात्मकच निर्णय घ्यावा लागेल, हे सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावर सांगतो. आणि मी परमेश्वराला, पंढरीच्या पांडुरंगाला नाही, तुळजाभवानीला प्रार्थना करतो. कारण या व्यक्तिमत्वाची गरज नुसत्या महाराष्ट्राला नाही, माझ्या अखंड हिंदुस्थानातल्या शेतकऱ्यांना, अंध अपंगांना, दिव्यांग बांधवांना, या आमच्या ह्या बच्चूभाऊंची गरज आहे. त्यामुळे ह्या बच्चूभाऊंना सुरक्षित ठेव, ही या ठिकाणी सद्भावना व्यक्त करतो. आणि सर्वांना सांगतो की आपण सर्वांनी अधिकाधिक ताकदीने या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं, ही सर्वांना विनंती करतो. थांबतो. रामकृष्ण.